प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आज स्पर्धेचा आपण पाहतोय या अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील हा महत्वाचा सामना आपण पाहतोय. यानंतर हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर आणि आर.डी. ओवली या दोन्ही संघाने देखील पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. गावदेवी आर.डी. ओवली विपक्ष हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर ओली आपण सामन्याकडे कृपया समालोचन कक्षा समोरून आपण बाजूला जायचं आहे. कृपया विनंती असेल. जीत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक घालण्याची जबाबदारी त्याने स्वीकारलेली आहे. फलंदाज आपण पाहतोय टू ओपनर रन ग्राउंड अक्षय आणि त्याच्या समेत राज अक्षय पाटील विथ राजमाली ही सर्व जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जीत पाटील पहिले षटक घालण्यासाठी सज्ज होतोय. पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू दोन क्षेत्ररक्षक ऑल्टरनेटमध्ये आपण पाहतोय. पॉवरप्लेच्या षटकामध्ये इतर क्षेत्ररक्षक तहट्या सलकामध्ये पाहायला मिळतात. पहिला चेंडू लॉर फुल टच चेंडूला टर्न केलेला आहे. कॉकॉन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावने अकाउंट ओपन करतोय अक्षय पाटील स्वतःच आणि संघाचं. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी आर.डी. ओवली विपक्ष हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाच्या संघाने देखील पूर्णपणे तयारीत राहायचं, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. इथे दुरून खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू अगदी आउटसाइड ऑप्शन हा चेंडू हाताळला होता. गोलंदाज जीत पाटील मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. चांगलं परफॉर्मन्स त्यांनी मागील सामन्यामध्ये केलं होतं. ज्याच्या नावामध्ये जीत आहे आणि नेहमीच आपल्या संघाला जीत मिळून देण्यात तर 100% योगदान देताना आपल्याला पाहायला मिळतोय. जीत पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. यावेळी सामनागर फलंदाज राजमाली. इथे मात्र अतिशय सुरेख फटका, मात्र गॅप स्वतः आलेला नाही. कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होता. एक धाव राजमाली देखील पूर्ण करतोय. राजमाली सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ते 2 वर. दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं उघडलंय एका एका धावेने. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय दत्तकृपा पिंपळाचा संघ. इथे फुलटा चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. पहिले षटक बदलतोय. तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज इथे मात्र अक्षय पाटील. इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड रिझन मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. आपण सामना पाहतोय गावदेवी वडगर विपक्ष दत्तरुवा पिंपळास या दोन संघांमध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी आर.डी. ओवली विपक्ष हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर या दोन संघांमध्ये.
इथे करार ऑफ ड्राईव्हचा फटका आपण बघतोय मिड ऑफ रिझन मध्ये या चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या सिंगलने या पहिल्या षटकात समाप्ती, पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. दत्तुर्वा पिंपळा संघाची बिनबाद 8 धावा. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर 8, बिनबाद आपण पाहतोय. या संत आणि सावध सुरुवात सध्या पाहायला मिळते. एक चौकारचा अपवाद वगळला तर टायमर सेट आहे. नक्कीच आपण पाहतोय लगेच खेळ सुरू करायचा, कारण 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ आपल्याला दिला गेलेला आहे आणि पहिले षटक हाताळण्यासाठी आपण बरोबर 5 मिनिटं खर्च केलेली आहेत. जीत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दर्शन पाटील येतोय. चौथा हिरो मानकुले अजित खासदार चषकावर गावदेव वडगर संघाने नाव कोरलं होतं आणि त्यानंतर स्वराज्य चषक अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडे अजित खासदार चषकावर देखील गावदेव वडगर संघाने नाव कोरलं होतं. चांगला परफॉर्मन्स त्या 2 स्पर्धेमध्ये या गावदेव वडगर संघाचं पाहायला मिळालं होतं. दर्शन पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामनागर फलंदाज राजमाली. इथे या विकेट टू विकेट हा चेंडू होता. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, मात्र चेंडू निघून जाते सीमा पार अगदी गोलीच्या वेगाने. लॉंग ऑफ रिझन मधून हा चौकार. चौकोनी संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 12 धावा. बिनबाद नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय दत्तुर्वा पिंपळाचा संघ. कालच्या दिवशी दत्तुर्वा पिंपळा संघाने चांगला परफॉर्मन्स केला होता. सलमी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते अक्षय पाटील आणि राज मालीच्या रूपाने. इथे समोर खेळ चेंडूला 20 मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण कॉकवर रिझन मध्ये पाहायला मिळते. क्विक थ्रो देखील आणि म्हणूनच एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. यानंतर दोन्ही संघाने आपण टॉस साठी तयारीत राहायचं आहे. गावदेवी आरडी ओवली आणि अंशिका स्पोर्ट्स पिंपळगड नेक्स्ट मॅच या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. दर्शन पाटील राईट मोर द स्टंप गोलंदाजी करताना. इथे खोलवर डब्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. चेंडूला पुन्हा एकदा कॉकर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे देखील पूर्ण केली जाते, एका धावेपेक्षा अधिक नाही. सिंगलने धावफलक हलता ठेवलेला आहे. षटकामध्ये आपण पाहतोय चौकानंतर वापसी केलेली आहे गोलंदाज दर्शन पाटील याने. संघाची धावसंख्या 14 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दर्शन पाटील इथे या दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज. 55 वाईट आव्हान तर वाईट रूपाने. ग्रामपंचायत लिपिक नितीन भोईर साहेबांचं देखील इथे आगमन झाल्याने त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अंतिम दिवस आपण बघतोय आमदार चषक 2025चा अंशिका स्पोर्ट्स पिंपळगड आयोजित या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. मेडिकट रिझन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण, मात्र इथे आपण पाहतोय निशाणा साधता आलेला नाही. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 17 वर. ओवलीगावची समाजसेवक विकास पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्हीआयपी आपल्याला इन्व्हाइट केले जाते. अंकुश भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच आमंत्रित केले जाते. आपण आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच पिंपळगड गावचे जे ज्येष्ठ नागरिक, आजी माजी सदस्य, आजी माजी सरपंच, उपसरपंच, समाजसेवक आपण जर इथे उपस्थित असाल तर आपणा सर्वांना देखील आमंत्रित केले जाते. ही स्पर्धा आपली आहे. आपल्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 18 धावा.
दुसरं षटक मार्गस्थ आहे आपण पाहतोय. दुसरं षटक तो गोलंदाज दर्शन पाटील. इथे जोरदार अपील पंच संमत नाहीत. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि षटकाची देखील समाप्ती. दोन षटकांची समाप्ती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर दत्तरुवा पिंपळा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 19 धावा. या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला प्रथम द्वितीय ट्रॉफी आहे तसेच सर्व सन्मान चिन्ह आपण पाहतोय ते आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत ग्रामपंचायत विद्यमान सदस्य राकेश रवींद्र भोईर साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय ज्यामुळे स्पॉन्सर केलेले आहे स्वर्गीय दशरथ जानू पाटील यांच्या स्मरणार्थ सो धनश्री भरत पाटील माजी उपसरपंच. त्यानंतर बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर ह्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्यामुळे स्पॉन्सर केलेले आहेत स्वर्गीय विजय अर्जुन शेलके व स्वर्गीय सुनीता विजय शेलके यांच्या स्मरणार्थ कुमार साहिल विजय शेलके यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज सायकल आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय मगन शांताराम जोशी यांच्या स्मरणार्थ दिनेश मगन जोशी माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्यामुळे स्पॉन्सर केले गेले आहेत स्वर्गीय नरेश सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ अरविंद नरेश पाटील यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय सध्या मैदानामध्ये. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 19. इथून दोन षटकाचा खेळ अजूनही शेष आहे आणि दोन षटकामध्ये दत्तरुवा पिंपळा संघ इथून किती धावा काढून किती धावांचं आव्हान ठेवेल हे आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ पण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. हंसिका स्पोर्ट्स पिंपलगर आणि गावदेवी RD ओली. पुढील सामना या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यश पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक घेऊन आलेलं आहे तर सामना करेल अक्षय पाटील. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. खरं तर एक संधी होते मात्र संधीचं सोनं तिथे करता आलेलं नाही. यश सागर पाटील यांनी नक्कीच तिथे झेल मला वाटतं ड्रॉप केलेला आहे. एक धाव फलंदाजाने पूर्ण केली. संघाची धावसंख्या 20 वर पोहोचते. इथे मात्र दे घुमा के चिनूला फेकून दिलेला सीमा पार पिकअप शॉट राजमौलीच्या बॅट मधून हा षटकार. मॅच बॉल आलेला आहे. या षटकाने संघाची धावसंख्या वेगाने वाढते मुसंडने मारते. धावसंख्या 6 ने वाढून होते. धावपैकी 26 धावा 26. पहिला मोठा फटका आपण बघतोय षटकार फलंदाज राजमौलीच्या बॅट मधून. आपण सामना बघतोय दत्तरुवा पिंपळा विपक्ष गावदेवी वडगर या दोन संघांमध्ये. मॅच चेंडू आलेला आहे. हंसिका स्पोर्ट्स पिंपलगर आणि श्री राकेश रवींद्र भोईर विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत सदस्य पिंपलगर रांजरोली आयोजित आमदार चषकाचे दमदार आयोजन आपण पाहतोय. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस हा सुपर संडे आणि सुपर संडे मधील दोन सुपर संघामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहतोय दत्तरुवा पिंपळा तर दुसऱ्या बाजूला गावदेवी वडगर. यावेळी मात्र आपण पाहतोय स्क्वेअर चेंडू दिशेमध्ये पुन्हा एकदा भरकटताना आपण पाहतोय गोलंदाज. इथे मात्र यश
यश पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळलं होतं जीत पाटील यांनी, ज्या षटकामध्ये त्यांनी केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या. दर्शन पाटील यांनी षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. लॉर्ड फुलटा चेंडू समोर केलेल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. मात्र 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावांनी धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ते 29 वर 29. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सलमी जोडी अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते राज माली आणि अक्षय पाटीलच्या रूपाने. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधू शकलेला नाही फलंदाज. धावसंख्या स्थिर आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण बघतोय यश पाटील बॉलिंग ट्रॅकवर तिसरं षटक हाताळताना पाहायला मिळतोय गावठी वडगर संघाकडून. तर सामना करेल फलंदाज राजमाली. इथे समोर खेळण्याचा होता, मात्र चेंडू जातोय थर्ड मॅन रिझल्ट मध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावेने वाढून होते. धावलेकर 30 धावा. एक षटकार खर्च केलेला आहे नक्कीच या षटकामध्ये यश पाटील याने. त्यानंतर मात्र मोठ्या बॅकअपचा वापर फलंदाजांना करू दिलेला नाही. कंट्रोल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते यश पाटील याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्वेर चेंडू. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. आव्हान त्या वाईटच्या रूपाने. धावसंख्या 31 वर पोहोचते. अजून एकही गडी गमावलेली नाही आपण पाहतोय या दत्तुर्वा पिंपळा संघाने. सलमेजुरी मैदानामध्ये या अक्षय पाटील आणि या राजमालीच्या रूपाने. इथे मात्र मिस्टाईन फटका या एक सिंगल रन्स इथे फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. 3 षटकांची समाप्ती. 3 षटक समाप्तीनंतर पिंपळा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते बिनबाद 32 धावा. राज्य माली या वैयक्तिक 19 धावसंख्येवर फलंदाजी करतोय, ज्यामध्ये नक्कीच आपण बघितलं तरी षटकार एक चौकाराचा समावेश आहे. 11 चेंडूचा आतापर्यंत त्यांनी सामना केला आणि दुसऱ्या बाजूला अक्षय पाटील वैयक्तिक 7 चेंडूचा सामना करताना 10 धावसंख्येवर खेळत आहे. पहिल्या विकेटच्या शोधात आपण बघतोय या गावठी वडगर संघ, कारण सलमी जोडी अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून आहे आणि शेवटचं षटक आता मध्ये अर्धसाठी गोलंदाज यज्ञेश पाटील येतोय. तर सामनागर फलंदाज अक्षय पाटील. त्याला खेळ सुरू करायचा आहे. जास्त वेळ आपण व्यर्थ घालवायचा नाही, कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. फायनल डे आपण पाहतोय. गोलंदाज यज्ञेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी या संघ नायकाने त्याच्यावर सोपवलेली आहे. यज्ञेश पाटील सामनागर फलंदाज अक्षय पाटील. इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा बिमर नोचा इशारा. 1+1 अशा प्रकारे 2 धावा धावपळामध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू फ्रीट देखील असणार आहे. हे आपण पाहू शकता. पंचांचा फ्रीटचा इशारा देखील आलेला आहे. धावसंख्या 34 धावा. इथे मात्र फुलटा चेंडू होता. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अंगाने चेंडू अडवला जातोय, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले आणि पुन्हा एकदा पंचाचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. म्हणजे फ्रीट नक्कीच पुन्हा एकदा असणार आहे. बॉलिंग साईडने नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने या
पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलेलं आहे, चॅलेंज केलेलं आहे. तर फिल्डिंग साईडने आपला रिव्ह्यू गमावलेला आहे, कारण पंचाचा निर्णय कायम असणार आहे, नो चेंडू आहे. म्हणजे फिट नक्कीच खेळण्याची संधी फलंदाजाला पुन्हा एकदा मिळेल. दोन बिमर चेंडू हाताळले आणि आता मात्र हा गोलंदाज या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकणार नाही, कारण दोन बिमर चेंडू हाताळलेले आहेत. बिमर की बिमारी आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाज देखील आता मात्र बॅन केला गेलेला आहे. यज्ञेश पाटील बॅन झाल्यानंतर आता रिप्लेस गोलंदाज आपण बघतोय रोहित पाटील आलेला आहे, त्याचं षटक पूर्ण करण्यासाठी सामनागर फलंदाज अक्षय पाटील. इथे समोर खेळल्या चेंडूला एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जाईल, नाही इथे आपण पाहतोय मानस होतो मात्र धाडस केलं गेलं नाही. धावसंख्या 38. चेक बघा, एक सूचना आहे सर्वांसाठी. चेक हॅलो. बघा, एक महत्वाची सूचना सर्वांसाठी. गेले 3 दिवस आपण आमदार चषक पाहतोय. भिवंडी गटातील संघ होते, दुसऱ्या दिवसामध्ये कल्याण गटातील संघ होते आणि आजच्या गटामध्ये भिवंडी गटातील आजच्या दिवसामध्ये संघ आहेत. सो जे भिवंडी गटातील संघ आहेत त्या 2 दिवसामध्ये म्हणजे पहिल्या दिवसाची आणि आजच्या दिवसाची जे टॉप 3 मध्ये गेलेले संघ आहेत त्या 2 संघांची चिठ्ठी उडवली जाईल आणि त्याच्यामधनं एक संघ मेगा फिनालेमध्ये प्रवेश करेल आणि एक संघ कल्याण गटाशी सेमीफिनाल मॅच खेळणार आहे. या गोष्टीची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच ही सूचना नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवली गेलेली आहे साहिल शेलके यांच्या माध्यमातून. इथे मात्र चाबूक शॉट चेंडूला फेकून दिले सीमापार मिडविकेटच्या वरून हा दणदणीत षटकार. दोन संघांमधील सामना
आपल्याला पाहायला मिळेल. इथे या ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. पाहूया काय घडलंय तिथे नक्की. निर्धाव चेंडू. माजी सरपंच दरम्यान दिनेश जोशी साहेबांचे ते आगमन झालेले या ग्रुप ग्रामपंचायत पिंपळ रांजणोलीचे आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यापीठ आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच जानकी इंटरप्राइजेस संघाची या उपकर्णधार पंकज ननवडे यांचे ते आगमन झाले आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांचा संघ नक्कीच आपल्याला हिने ॲक्शनमध्ये या पाहायला मिळाला होता आणि दुपारच्या स्नेह भोजनानंतर ते नक्कीच इथे या उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदी अर्डी मानसिका स्पोर्ट्स पिंपलकर या दोन संघ. प्रमोद भोईर साहेबांना विनंती असेल का आपण टॉस साठी या आणि त्यांच्या जोशी साहेबांना विनंती असेल का आपण देखील या. आपल्या दोघांच्या शुभ असते हा टॉस आपण हंसिका कंस्ट्रक्शन टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. राकेश रवींद्र भोईर सदस्य पिंपळकर अंजरोली स्पॉन्सर हे टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि या लिटल चॅम्प्स आपण पाहतोय पारस आपण देखील या. आपण पाहू शकता नक्कीच हा टॉस आमच्या टॉस बॉक्स मध्ये केला जातोय. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट दिलं जात आहे आमच्या मान्यवरांच्या कडून. छाप आणि काटा छापा कॉल आहे ओली संघनायकाचा, मात्र काटा आलेला आहे. तर पिंपळकर संघनायकाने टॉस जिंकले आहे. आमच्या मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची शोभा वाढवायची आहे. दोन्ही संघांना पुन्हा एक स्टॉप लक दिलं जात आहे. पिंपळकर संघनायक होम ग्राउंड आहे. नक्कीच टॉस आपण जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारले. गावदी आरडी ओली संघ एक चांगला संघ आहे. या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? 40च्या आतमध्ये ठेवायचा त्यांना प्रयत्न करू, कारण की चांगला संघ आहे त्यांचा आणि आमचे गोलंदाजही चांगले आहेत. घरच्या प्रेक्षकांसमोर आपण खेळणार तर काय दडपण असेल की नक्कीच घरच्या प्रेक्षकांसमोर आपल्याला खेळायला आवडेल? खेळायला तर आवडेल, पण दडपण असतोच कोणाचाही. ग्राउंड तर होम ग्राउंड आहे, सर्व पब्लिक बघते आणि खेळताना चांगला दडपणच असतो, पण आम्ही चांगला खेळायचा प्रयत्न करू. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मी जास्त वेळ घेणार नाही. तर ओली संघाने एक टॉस आपण गमवलं. टॉस गमवल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायचं आहे. टॉस तुम्ही जर जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग. आणि बॅटिंगच आपल्याला मिळालं. तर प्रथम बॅटिंग करताना काही टार्गेट आपल्या माइंडमध्ये असेल, ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल? 50+. नक्कीच मागील सामन्यामध्ये मोहित जोशी यांनी चांगली फलंदाजी केली होती. जॉन्टी जोशी आणि जयेश पटेल यांच्याकडून काय अपेक्षा असेल? अपेक्षा भरपूर आहेत त्यांच्याकडून. ॲज अ कॅप्टन तुझा रोल काय असेल? बॉलिंगमध्ये चांगला प्रयत्न करणार. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. टॉस केला गेला, टॉस जिंकले हंसिका पिंपळकर संघाच्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी घेऊन जातोय हंसिका कंस्ट्रक्शन टॉस बॉक्सून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. तर आव्हान ठेवलं गेलेलं आहे ते आपण पाहतोय 49 धावांचा. प्रथम फलंदाजी करताना 48 धावा दत्तगुरुबा पिंपळा संघाने धावप्लेवर कुठून काढल्या होत्या आणि 49 धावांचा टार्गेट इथे मात्र सेट केलं गेलं आहे.
पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये हंसिका स्पोर्ट्स पिंपळकर आणि श्री राकेश रवींद्र भोईर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माननीय श्री विश्वनाथ आत्माराम भोईर साहेब कल्याण पश्चिम आमदार यांच्या सन्मानार्थ आमदार चषक 2025 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. दुपारच्या सत्रानंतरचा हा सामना आपण पाहतोय पिंपलास विपक्ष वडघर या दोन संघामध्ये. दत्तूर पिंपला संघाने प्रथम फलंदाजी केलेली आहे आणि प्रथम फलंदाजी करताना 48 धावा निर्धारित 4 षटकामध्ये कोटून काढल्यात आणि 49 धावांचं आव्हान इथे मात्र गावदी वडघर संघासमोर ठेवलं गेलेलं आहे आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलगजोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपण स्पीडअप करायचं आहे कारण आपण पाहतो यानंतर अजूनही आपल्याला सामने सेमीफायनल आणि फायनलचे खेळवायचे आहेत आणि त्या अगोदर पिंपळकर विपक्ष ओवली हा सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे. सलगजोडी मैदानामध्ये आपण पाहतो अवी पाटील आणि दर्शन पाटील तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सन ऑफ तानाजी देवेंद्र ठाणगे सज्ज होतोय. एकूण 50 धावांचं आव्हान आहे. देवेंद्र ठाणगे इथे मात्र आपण पाहतो इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉइंट रिझनमध्ये चेंडू फील केला जातोय तोपर्यंत एक सिंगल रनचा फलंदाज अवी पाटील पूर्ण करतोय. अवी पाटील सिंगलने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय. आपण सामना पाहतोय दत्तूर पिंपलास विरुद्ध गावदी वडघर या दोन संघामध्ये. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. कुठल्या प्रकारची धाव नाही आपण पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावप्लेकर 1 बिनबाद 1. इथे केवळ चॉप केलेल्या चेंडूला आपण पाहतोय सिंगल साठी. सिंगलने दर्शन पाटील आपलं खातं उघडतो आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते 2 वर. दोन्ही फलंदाजांनी आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. एका धाव्याने आव्हान आपण पाहतोय 49 धावांचं आहे. गावदेव वडघर संघ 49 लक्षाचा पाठला करताना देवेंद्र ठाणगे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक तोलतोय. इथे मात्र झेल ड्रॉप केला जातोय. अगदी कव्हरच्या डोक्यावरून हा नक्कीच आपण पाहतोय फटका. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता खरं तर कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षकाकडून. मात्र झेल ड्रॉप केला जातो आणि पर्यंत स्वरूपात 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 वर. 49 या लक्षाचा पाठलाग गावदेव वडघर संघ करताना पाहायला मिळतोय. सलगजोडी मैदानामध्ये अवी पाटील आणि दर्शन पाटीलच्या रूपाने. पहिले षटक मार्गस्थ देवेंद्र ठाणगे पहिले षटक तोलतोय. इथे हेलिकॉप्टर उडवलेलं आहे मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण संघ नायकाकडून पाहायला मिळत आहे. क्विक थ्रो देखील. फक्त एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वर. सध्या तरी संत आणि शांत क्रिकेट पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेलं आहे फलंदाजांना. इथे मात्र सुरेख फटका. कव्हर पॉइंट रिझन मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 9 धावा. आणि आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर साहिल गायकवाड. साहिल गायकवाड आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक करण्याची जबाबदारी त्याने स्वीकारली आहे. अभि पाटील आणि दर्शन पाटील वेळ जास्त खर्च केला जातोय कारण पहिल्या षटक हाताळण्यासाठी तब्बल 6 मिनिटं देवेंद्र ठाणगे गोलंदाजाने खर्च केली होती आणि 15 मिनिटांमध्ये आपली 3 षटकं पूर्ण करायचे. अन्यथा एक एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला 30 सर्कलमध्ये ठेवावं लागेल. याची पिंपळा संघाने नोंद घ्यायची. अजूनही वेळ जास्त घालवला जातोय. साहिल आपण गोलंदाजाला सुरुवात करायची आहे. साहिल गायकवाड. सामनाकडे फलंदाज अभि पाटील. आपण सामना पाहतोय दत्तुर्वा पिंपळा विपक्ष गावदेव वडकर या दोन संघामध्ये. फलंदाजांना देखील विनंती असेल की आपण देखील वेळ घ्यायचा नाही. नक्कीच शेवटची वॉर्निंग दोन्ही संघांना दिली जाते. इथे या फटका फसलेला मिस टायमिंग मात्र कॉलिंग पाहायला मिळत नाही या यष्प्रेक्षकांनी या गोलंदाजामध्ये. सेफ लँडिंग होते चेंडूच्या आणि तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. 49 धावांचं आव्हान आहे. इथून अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे. साहिल गायकवाड दुसरं षटक करण्याची जबाबदारी नक्कीच त्याच्यावर सोपवली गेली आहे आणि यावेळी सामना करेल साहिल गायकवाडचा दर्शन पाटील. इथे मात्र पिकअप शॉट वाट शॉट दर्शन घडवतोय या सीमाचं दर्शन सडक पे कडक का फटका आपण बघतोय दर्शन पाटीलच्या बॅट मधून. धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर 16 धावा आव्हान आहे 39 धावांचं. पूर्णा गावचे उद्योगपती प्रितेश पाटील साहेबांचं इथे आगमन झालं नाही. त्यांना विनंती असेल की आपण या आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आपण पाहतोय अंसिका स्पोर्ट्स पिंपलकर आणि राकेश भोईर साहेबांच्या माध्यमातून दमदार आमदार चषकाचं आयोजन. या 2 धावा लेगबाजच्या रूपाने फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनी गावदेव वडकर संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 वर. पूर्णे गावचे उद्योगपती प्रितेश पाटील साहेबांचे ते आगमन झालेले आहे. त्यांचं देखील आमदार चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम प्रितेश पाटील साहेब. इथे ऑन साइडला चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे राजमाली. डिमेटिक रिझर्व मध्ये थ्रो केला जातोय चेंडू मात्र 2 धावा घेण्यापासून थांबवू शकला नाही फलंदाजांना. या 2 धावांनी या वडगर संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. साहिल गायकवाड आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सामनाकर फलंदाज दर्शन पाटील. इथे ऑन साइडला सुरेख फटका फ्लिक ऑफ द रिस्ट चेंडू निघून जातोय या स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार.
आणि संघाची धावसंख्या 26 वर पोहोचवतोय आपण पाहतोय या चांगली या सलामी देताना आपण पाहतोय दर्शन पाटील या फलंदाजाला आणि त्याला चांगली साथ देताना अवी पाटील देखील पाहायला मिळतोय. साहिल गायकवाड बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधता आला नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. लेग बॅटचा इशारा पंचांकडून येतोय. धावसंख्या 27-27 2 षटकांची समाप्तीनंतर आणि 2 षटकांसाठी आपण पाहतोय या की तब्बल दत्रुवा पिंपळा संघाने या 12 मिनिटे खर्च केलेले आहेत. म्हणजे हे षटक आता मात्र 3 मिनिटांमध्ये पूर्ण करायला लागेल पिंपळा संघाला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला हंसिका स्पोर्ट्स पिंपळगड विपक्ष गावदेव आरडी ओवळी या 2 संघामध्ये. त्यानंतर लकी ड्रॉ केला जाईल. तर खेळ सुरू करायचा आहे. आपण पाहतोय 2 षटकांसाठी तब्बल 12 मिनिटे खर्च केलेले आहेत दत्रुवा पिंपळा संघाने आणि आता मात्र हे षटक 3 मिनिटांमध्ये पूर्ण करणं आपल्याला बंधनकारक असणार आहे. अन्यथा 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आपण खर्च करता तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावं लागेल. महेंद्र कामनकर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. महेंद्र कामनकर बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर सामनागर फलंदाज दर्शन पाटील. कृपया व्यापीठाचं समोर जी गर्दी आहे ती आपण कमी करायची आहे. स्विंग अँड मिस चांगला चेंडू अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगल्या चेंडूने महेंद्र कामनकर सुरुवात करताना आपण पाहतोय. महेंद्र कामनकर एक एक्सपिरियन्स कंपेनर आहे. सिटी क्रिकेट देखील या खेळाडूने गाजवलेलं हे देखील विसरून चालणार नाही. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बेट केलेलं महेंद्र कामनकर करता महिंद्रा स्पोर्ट्स भादोड या संघाकडून सिटी क्रिकेटमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाला होता. अतिशय उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे. 10 चेंडूमध्ये इथून 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 2 निर्धाव चेंडू हाताळलेले आहेत गोलंदाज महेंद्र कामनकर याने. इथे मात्र अराउंड लेग आणि त्रिफला बाद दांडी दांडी गुल दर्शन पाटीलला घडवलेलं आहे. आता मात्र खेळाडू कक्षाचं दर्शन महेंद्र कामनकर याचं चांगलं प्रदर्शन. अरुण लेग त्रिफला बादच्या रूपाने तो बाद झालेला आहे. न्यू बॅटर जीत पाटील आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जीत पाटील आणि अविनाश पाटील ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र कामनकर सज्ज होताना पाहायला मिळत आहे. फील्डमध्ये थोडासा बदल केला जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहेत. महेंद्र कामनकर सामन्यातील फलंदाज महेंद्र कामनकर याचा फलंदाज जीत पाटील. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. लेग बॅटचा इशारा होतोय पंचांकडून. आव्हानच्या रूपाने धाव आणि आव्हान धावणे संघाची धावसंख्येमध्ये देखील सिंगलने भर पडत आहे.
महेंद्र कामनकर याची चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. कुठल्या प्रकारचे धाव खर्च केले नाही, कारण ही धाव लेग बॅचच्या रूपाने नक्कीच पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले, तर कुठल्या प्रकारची धाव न देता एक सफलता देखील अर्जित केलेली आहे. इथे मात्र लॉर्ड फोर्टा चेंडू समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही. टप्प्यावर चेंडू अडवला जातोय. 2 धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावांनी या वडगड संघाची धावसंख्या पोहोचते ती 30 वर, आणि इथून 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 7 चेंडू 19 धावा या षटकामधला शेवटचा चेंडू. टर्निंग पॉईंट षटक नक्कीच हे ठरू शकतंय. ज्याप्रमाणे महेंद्र कामनकर यांनी या षटकामध्ये पूर्णपणे या जखडून बांधून आणि पकडून ठेवलेलं आहे फलंदाजांना. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे उंचच उंच, आणि लांबच लांब, फक्त क्षेत्ररक्षक पाहतच राहिलेला हा षटकार. आपण करायचं ना, लगेच खेळायला सुरुवात करायची आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 6-13चं समीकरण या षटकाराने पुन्हा एकदा नक्कीच सामन्यामध्ये आपण पाहतो रंगत निर्माण झालेला आहे. मज निडेट सिक्सर, ज्या फटक्याची खरं तर आवश्यकता होती तो फटका आपण पाहतोय फलंदाज अवी पाटील याच्या बॅटमधून. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 6-13चं समीकरण. शेवटचं निर्णायक षटक हाताळण्याची जबाबदारी आहे त्या मात्र सोपवली गेलेली आहे गोलंदाज राहुल वर्डा याच्याकडे. सहा चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. सामनाकडील फलंदाज जीत पाटील. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये गावदेवी वडगड संघाकडून पाहायला मिळते. मात्र राहुल वर्डा आणि पिंपळनेर चषकामध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती. राहुल वर्डा आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर. राहुल गोलंदाजी सुरुवात करायची आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र आपण पाहतोय बीट केलेला आहे फलंदाजाला. एक धाव फलंदाज पूर्ण करतात लेग बायच्या रूपाने. चेंडूने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. सिंगलने संघाची धावसंख्या वाढते. धावफलकावर पाहायला मिळते 37. आता मात्र 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 5-12चं समीकरण. शेवटचे षटक मार्गस आहे राहुल वर्डा. शेवटचं षटक हाताळतोय. तर यावेळी सामनेकरील फलंदाज अवी पाटील. दोन्ही संघांसाठी अतिशय इम्पॉर्टंट सामना आहे. इथे मात्र झेलची संधी होती. या पॉइंट रिझनकडे चेंडू निघून जाते सीमापार. चौकार. तर 4 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. या चौकाराने पुन्हा एकदा अशा पल्लवीत केलेल्या त्या गावदेवी वडगड संघाच्या विजयाच्या फलंदाज अवी पाटील याने. पॉइंट रिझर्व्हमध्ये खरं तर झेल पकडला गेला असता तर दबाव वाढवण्याची संधी या पिंपळा संघाला देखील मिळालेली असते. मात्र तसं काही घडलेलं नाही. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. इथं मात्र चेंडूला भेरकवून दिले लॉफ्टेड फाटका. चेंडू निघून जाईल मेडुकरच्या वरून सीमाबार. 6 धावांसाठी षटकार. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल हंसी कसपर पिंपळकर विपक्ष गावदेवी आरडी ओवली या दोन संघामध्ये.
क्षेत्ररक्षण स्वीकारले संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे हा सामना संपल्यानंतर. 2 धावांची आवश्यकता आहे 3 चेंडूमध्ये. तीन चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. या सोपं समीकरण आपण पाहतोय, सिंपल इक्वेशन. दरम्यान आमच्या व्यापड्याचं आगमन झालेलं आहे. प्रमोद भोईर साहेबांनी त्यांच्या समेत प्रितेश दिगाटकर साहेबांचं या दोन्ही मान्यवरांचं आमदार चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. सामनेकर फलंदाज पुन्हा एकदा अवी पाटील. क्लोज क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला, पाहायला मिळते अमरेला फिल्डिंग इथे मात्र सजवले गेले आहेत. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र विजय फटका पाहायला मिळेल की पाहावं लागेल की अजून प्रतीक्षा करावी लागेल. नाही, अजून प्रतीक्षा करावी लागेल. 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. आता 2 धावांची आवश्यकता आहे. लगेच फलंदाज मैदानामध्ये पोहोचवायचा आहे आणि टीम मीटिंग कुठल्या प्रकारची घ्यायची नाही. दरम्यान आगमन होते या राजू शेलके साहेबांचं आणि त्यांच्या समेत माजी या सरपंच भोलेनाथ पाटील साहेबांचं या दोन्ही मान्यवरांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय या दमदार आयोजन आमदार चषकाचं. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. सामना पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. झेल पकडला होता नक्कीच आपण पाहतोय या सागर गायकवाड यांनी आणि त्या झेलानंतर आता मात्र सामन्यामध्ये या इथे वापसी करण्याची संधी मिळालेली आहे पिंपळा संघाला. काय नाही, ट्री स्टोर मॅच बनती हुई सुपरहिट. दरम्यान आगमन होतोय महेश पाटील साहेबांचं, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. खेळ सुरू करायचा आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये आलेला आहे गावठी वडगर संघाकडून यश पाटील. इथे मात्र स्वतःच्या फॉल्टमध्ये चेंडू अडवता आलेला नाही आणि आता मात्र शेवटच्या एका चेंडूवर एका धावीची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. रंगतदार रोमहर्षक स्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि एका धावीची आवश्यकता आहे. संतोष जोशी साहेबांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. गावधी आणि ओली संघाने पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला अंशिका स्पोर्ट्स पिंपलकर विपक्ष गावधी आणि ओली या 2 संघामध्ये 1 चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. गोल्डन डिलिव्हरी गेम मात्र गोल्डन सिंगल रनचा गोल्डन चौकार की गोल्डन षटकार हे जे इक्वेशन असतोय साहिल आपण पाहतोय या डबल माइंडेड फलंदाज असतोय. 1 चेंडू आणि या एका धावेची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी, ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग देखील कंपल्सरी असणार आहे. 1 चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. रंगतदार स्थितीमध्ये सामना येऊन ठेवलेला आपण बघतोय. एका चेंडूवर एका धावेची आवश्यकता आहे आणि विजयी धाव आपण पाहतोय जीत पाटील. अखेर ज्याच्या नावामध्ये जीत आहे हा गोल्डन चौकार जीत पाटीलच्या बॅटमधून सामना जिंकलाय गावठी वडगर संघाने. थँक्यू विजय. तर अवी पाटील ठरला या सामन्यात सामनावीर. अवी पाटील लगेच आपण मॅन ऑफ द मॅच भारतीय घेण्यासाठी यायचं आहे आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुढील सामन्याला ज्यावेळी प्रतीक्षा सुरुवात होईल त्यावेळी समर्थन कक्षामधून आपण आवाज ऐकूया. व्हॉइस ऑफ पिंपलगर या स्पर्धेचे मॉनिटर कॉमेंटेटर साहिल शेलके यांचा.